आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी संबंधित महिलांनी पुढे येऊन सत्य मांडावं असं आवाहन केलं आहे. या प्रकरणात अनेक महिलांचा सहभाग असल्याचं सांगत त्यांनी सर्वांनी पोलिसांना आवश्यक माहिती द्यावी असंही स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल आणि पोलीस सखोल तपास करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरक्षण विधेयकावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की हे आरक्षण फक्त भाजपच्या महिलांसाठी नव्हतं तर देशातील सर्व महिलांसाठी होतं. मग यावर काही जण जल्लोष का साजरा करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही दाखवून देऊ, एक नारी सप्पे भारी असं म्हणत त्यांनी विरोधकांवरही टीका केली. आनंद व्यक्त करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. नाही, त्यांच्यासोबत काय आपबीती घडली हे सांगत नाहीत तोपर्यंत प्रशासन सुद्धा कार्यवाही करायला त्या ठिकाणी त्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अनेक कंपन्या पुण्यात देखील आहेत, TCS असतील. आज बघा, मला आनंद आहे की या ठिकाणी नाशिकमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस ज्या पॉश ॲक्ट आहे, विशाखा कायदा, त्याच्यासाठी एक वर्कशॉप घेतलं जात आहे आणि त्या कार्यशाळेलाच मी या ठिकाणी आलेली आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये याची सुद्धा एक SOP बनवावी लागेल. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस म्हणजे फक्त वर्कप्लेस नाही तर वर्कप्लेसच्या संबंधित आता कामाचं स्वरूप बदललं आहे. वर्क फ्रॉम होम चालू झालं आहे. त्याचबरोबरीने ईमेल आणि व्हॉट्सॲपचे कम्युनिकेशन्स असतील, तुमच्या ऑफिसमधनं निघणाऱ्या सहली असतील, ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची जी वाहतूक असेल ते असेल, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पॉश ॲक्टमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दलची SOP राज्य सरकारने बनवावी अशा पद्धतीची सुद्धा माझी मागणी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. जितकं मला समजतंय तसे मी माझे सुद्धा मसुदे बनवून ते सुद्धा मी मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे आणि या संदर्भामध्ये SOP बनवावी आणि त्याचं प्रभावी अंमलबजावणी व्हावी. याच्यासाठी सरकारने सुद्धा आग्रही भूमिका घेतली पाहिजे. फक्त कमिट्या बनवून जमणार नाही, फक्त कार्यशाळा घेऊन जमणार नाही, तर जे काही नेमून दिलेलं आहे ते जर काम होत नसेल तर त्यांच्यावरती सुद्धा, त्या एम्प्लॉईजवरती सुद्धा, या कमिटीवरती सुद्धा त्या ठिकाणी पेनल्टी लागली पाहिजे. आणि ही जी पॉश कमिटी आहे हिला ॲनोनॉमस बॉडी केली पाहिजे. ही नेहमी सिनियर मॅनेजमेंटच्या दबावाखाली असते. हे असं कित्येक घटनांमधून आम्हाला समोर दिसलंय. त्यामुळे नुसता देखावा नको कामाचा, तर खऱ्या अर्थाने पॉश ॲक्ट काय आहे. आता सुरुवातच, मी आज आता इथे आली, अजून सुरुवात नाही झाली आहे. आल्यावरती बऱ्याच मुद्द्यांवरती बोलता येतील, पण मी माझे मुद्दे काढून ठेवलेत की ज्याच्यामध्ये या कायद्यामध्ये थोडी अमेंडमेंट होण्याची गरज आहे आणि ते मी मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. लवकरच याची SOP आम्ही बनवू. काल पक्षाला, खरं तर भाजपला किंवा केंद्र सरकारला मोठा झटका बसला. जे बिल झटका कसला सरकारला बसला मी तुम्हाला सांगते. आज या देशातल्या 50% करोडो ज्या महिला आहेत, मातृशक्ती आहेत, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर या लोकांनी केलाय. 27 वर्षाचं भिजत घोंगडं पडलेलं होतं. आज महिला आरक्षण आम्हाला मिळत होतं. म्हणजे महिलांच्या हातातोंडाशी आलेला घास मोदी जे आम्हाला देत होते ते उधळून लावायचा डाव यांनी केला. आणि हे जल्लोष करतायत ना, आज तुमच्या माध्यमातून मला विरोधींना सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने. अरे जरा महिलांचा तुम्ही विचार तर करा. आणि काय ते आरक्षण जे होतं ते काय फक्त भाजपच्या महिलांना मिळणार होतं? या देशातल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक पक्षाच्या महिलेला, समाजसेवेत काम करणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी ते आरक्षण मिळणार होतं. पण यांना महिलांची फक्त भाषणामध्ये महिला वापरायला हव्यात, भाषणामध्ये महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण करायला हवे. यांचा चेहरा उघडा पडलाय. काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांनी विरोध केलाय. आणि जल्लोष करता ना तुम्ही जल्लोष करा. तुम्ही बघा, आमचा नारी शक्तीचा शंखनाद आता चालू झालाय. लढाई तर आता चालू झाली आहे आणि तुम्हाला याची फळं भोगल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, आम्हाला विश्वास आहे. आता या देशाची नारी शक्ती तुम्हाला दाखवून देईल की नारी सप्पे भारी, आणि हे तुम्हाला सगळ्यांना भोगावं लागेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.